कोणत्याही क्षणी रडू येईल का काय असं झालं होतं. आणि अखेर पहिले 10 क्रमांक पुकारायला सुरुवात झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 नंबरचा क्रमांक पुकारला आणि त्याच्या डोळ्यातनं खळखळ पाणी ओखळलं. शेवटी अपयशीच ठरलं, निराश झाला आणि जायला वळणार तोपर्यंत घोषणा झाली आणि स्वागत करूया त्या भारतीय मुलाचं ज्यांनी या महाप्रदर्शनामध्ये सुवर्ण पदक विजय कमावलं. म्हैसूर मधल्या कोडाईकुडी गावातल्या त्या मुलाचं नाव होतं प्रताप. जपानच्या महाप्रदर्शनात त्याच्या ड्रोनला सुवर्ण पदक मिळालं. फ्रान्स त्याच्या पुढे पायगाड्या घालून बसला. वाटेल तेवढा पगार देतो, वाटेल त्या सवलती देतो, पण आमच्या देशात या. जपान त्याला बोलावतंय, जर्मनी त्याला बोलावतंय, अमेरिका सांगते आमच्या देशात या. पण या 21 वर्षाच्या प्रतापने सांगितलं मी माझ्या देशासाठीच काम करीन आणि तो भारतीय संरक्षण खात्यात म्हणजे DRDO मध्ये आज स्वतःला सेवाबद्ध करून घेतलंय. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली, गणेश चौगुले सरांचं म्हणणं एवढंच आहे की माझ्या भारताच्या कानाकोपऱ्यात असे असंख्य प्रतिभावंत आहेत की जगाच्या पाठीवर स्वतःचा कर्तृत्वाचा ध्वज फडकावतील, पण परिस्थिती त्यांना आड येते. स्वप्न आहेत, महत्वाकांक्षा आहे, इच्छा आहे, क्षमता आहे, सामर्थ्य आहे, पण त्याला संधी मिळत नाहीये, त्याला परिस्थिती पुढे येऊ देत नाही. मी या साऱ्यांना संधी देईन, मी या साऱ्यांसाठी परिस्थिती अनुकूल करेन. आणि गेली 25 वर्ष IIB तेच काम करते. मगाशी दशरथ पाटील म्हणाले यावर्षी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत IIB शिष्यवृत्ती परीक्षा घेतीये. त्यात जे उत्तम गुण मिळवतील त्यांना IIB मध्ये मोफत त्यांच्या पुढच्या सगळ्या प्रशिक्षणाची शिक्षणाची व्यवस्था केली जाईल. भविष्यात कुठल्याही प्रतापला पुन्हा अशी धडपड करावी लागणार नाही. त्याच्या गुणवत्तेला वाव मिळेल, त्याच्या कर्तृत्वाला संधी मिळेल आणि संधीचं सोनं करणारी पोरं या देशामध्ये परीस म्हणून जागोजागी उभा राहतील. आणि ही उभा राहिलेली मुलं त्यावेळी IIBला मानाचा मुजरा करतील. आपण भाग्यवान आहात, आपण या IIB मध्ये आहात. मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन एवढ्यासाठी करतो की तुम्ही ठरवलंय तुम्हाला काय व्हायचंय. अनेक लोकांचं काय करायचंय तेच ठरत नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. तुम्ही ठरवून टाकलंय मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, उत्तम. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही मला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. डॉक्टर बनायचंय बनू शकतात, इंजिनियर बनायचंय बनू शकतात, नाटककार बनायचंय बनू शकता, शास्त्रज्ञ बनायचंय बनू शकता, चित्रकार बनायचं, काहीही जे हवं ते बनू शकतात. तुमच्यात ती क्षमता आहे, तुमच्यात ते सामर्थ्य आहे. फक्त एक गोष्ट महत्वाची, आपल्यातल्या क्षमतांची आपल्याला पहिल्यांदा ओळख व्हायला हवी. आपल्यात काय आहे हे एकदा कळालं की मग आपला प्रवास निश्चितपणे वेगानं होतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्यात काय आहे हेच आम्हाला माहिती नसणं हे आमच्या अपयशाचं प्रमुख कारण आहे. आम्ही सहज रस्त्यानं चालता एखाद्याला म्हणतो तुला मी पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तुझं काय? तू स्वतःला ओळखलंयस का? स्वतःला ओळखणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. रस्त्यानं चालता अचानक वाघ समोर येतो आणि वाघापासून बचाव करण्यासाठी आम्ही बेभान पळत सुटतो, इतके बेभान की बस त्या वाघापासून बचावल्यानंतर आपल्यालाच आश्चर्य वाटतं, आपण इतक्या वेगात पळू शकतो. हे कळणं ही आपली स्वतःच्या क्षमतांची ओळख झाली. आणि वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ज्या तीव्रतेनं पळाला त्या तीव्रतेनं तुम्ही जर तुमच्या क्षमतांचा वापर केला तर या जगात यशापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकाला कुणीतरी सांगितलं, तो साधू महाराजांकडे गेला आणि साधू महाराजांना म्हणाल की मला देव पाहायचा आहे. साधू महाराज म्हटले देव काय असा दिसतो का?
उद्या पहाटे नदीच्या काठावर ये, तुला देवाचं दर्शन घडवतो. हा विद्यार्थी पहाटे नदीच्या काठावर गेला. साधू होतेच. म्हणले कुठे आहे देव? साधू म्हटले देव काय बाहेर असतो का? जरा पाण्यात चल ना, मग तुला देव दाखवतो. तो गुडघाभर पाण्यात गेला. त्याने विचारलं कुठे आहे देव? अरे एवढ्या बाहेर असतो का? जरा शिरणा पाण्यात आत, मग दिसेल देव. तो कमरेपर्यंत पाण्यात गेला. कुठे आहे? चल आणखी आत. मानेपर्यंत गेला. कुठे आहे? साधू म्हणाले देव बाहेर दिसतो का? पाण्यात वाकून बघ ना, देव दिसेल तुला. पाण्यात देव आहे बघायला त्यांनी पाण्यात डोकं बुडवलं आणि जसं डोकं बुडवलं साधूने त्याच्या डोक्यावर वर हात ठेवला आणि त्याला पाण्यात दाबून धरलं. प्रचंड दाब दिला. श्वास गुदमरला. श्वासासाठी तो हातपाय धरू लागला. निकराचे प्रयत्न करू लागला. बाहेर पडायचाय, बाहेर पडायचाय, श्वास घ्यायचाय. त्याची तडफड चालू झाली आणि अखेर एका क्षणी साधूने हात वर काढला. तसा धस्तीशी तो वर आला. भात्यासारखा श्वास घ्यायला लागला. त्यावेळी साधूने त्याला विचारलं, पाण्यात होतास त्यावेळी तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तो म्हटला हवेची, श्वासाची. साधू म्हणाले पाण्यात असताना जेवढ्या तीव्रतेनं तुला श्वासाची गरज वाटली, तेवढ्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला देवाची गरज वाटेल त्यावेळी देव तुझ्या समोर उभा असेल. तुम्हाला यश हवंय ना? यश हवंय ना तुम्हाला? श्वासाच्या जेवढ्या तीव्रतेची गरज तुम्हाला ज्यावेळी यशाची वाटेल तेव्हा यश तुमच्या दारात उभा राहील. ती तीव्रता हवी यशाची. हो व्हायचंय, व्हायचंच आहे डॉक्टर. तीव्रता हवी, तीव्रता हवी. निश्चयाचं रूपांतर दृढ निश्चयात होतं. दृढ निश्चय झाला की झपाटले पण येतं आणि झपाटले पण आलं की मग आढळ निश्चय तुम्हाला आढळ पद प्राप्त करून देतो. तो ध्रुव तसाच आढळ पदावर आहे. तसे तुम्ही यशाच्या आढळ पदावर पोहोचता. निश्चय हवा, दृढ निश्चय व्हायला हवा, झपाटले पण असायला हवं. सगळ्या क्षमता तुमच्यात आहेत, सगळं सामर्थ्य तुमच्यात आहे. सगळं. अडचण आमची अशी आहे की आमच्याच बाबतीत न्यूनगंड आहे. आमच्यात हे सगळं आहे हेच आम्हाला माहिती नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. कशाच्या बळावर केलं? काय होतं महाराजांकडे? काही नाही. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचं आम्ही जे वर्णन करतो ना ते एवढ्याच. म्हणजे हाताशी काही नसताना महाराज राज्य उभा करतात. आणि आमच्याकडे आज सगळं रेडीमेड तयार आहे तरी आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर घेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात घेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी कोणता लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळून तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? चोहो बाजूनी अडचण आहे आमची, चोहो बाजूनी. काही नसताना राज्य उभा करतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे 12 वर्षाच्या शिवाजी महाराज शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. धाकटे शिवबाराजे पुण्यात मासाहेबांसोबत येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांबरोबर बेंगलोरातून निघाले. आता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आम्ही कुठं सहलीला निघालो तर आमचे पिता काय देतात? आमचे पिता विचारतात डबा घेतलायस का? खा. आई सांगते नीट जा, नीट ये. खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. बसमध्ये मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत. काय दिलं शहाजीराजांनी? स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली, ध्येय दिलं. स्वतः तयार केलेली संस्कृत मधली राजमुद्रा एका पित्यानं आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला दिली. काय होतं त्यात? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवदैत्यस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगताय? काय सांगताय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे? कोण विश्वास? शहाजीराजे असं म्हटले का? जमेल का? कराल का? होईल का? विषयच नाही. जमणारच, करणारच. तुम्ही निर्माण केलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढणारच. विश्वास आहे.
तुमच्या मातापित्याने तुम्हाला इथं पाठवलंय, विचारलं नाही डॉक्टर होणार का, होशील का, जमणार का, जमवशील का? नाही, जमणारच. विश्वास आहे, हा विश्वास तुम्हाला यश देतो. सगळ्यात महत्वाचा हा स्वतःवर विश्वास असायला हवा. हा स्वतःवर विश्वास असला की मग वाटेल ते करता येतं. विश्वास कधी निर्माण होतो? स्वतःच्या क्षमता कळल्यावर, सामर्थ्य कळल्यावर. क्षमतांचं पात्रात रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते. क्षमतांचं पात्रात रूपांतर करा. हा विश्वास फार महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा. महाराणा प्रतापसिंहजींकडे एकदा भामासिंह आले, धावत धावत आले. ठाकूरजी गजब हुआ, क्या हुआ? अकबर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. मग काय 1 लाखाची फौज घेऊन आपल्यावर हल्ला करायला येतोय? हो की मग. ठाकूरजी 1 लाखाची फौज घेऊन हल्ला करायला येतोय? अरे हो की मग. ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. मग असं काय करतात ठाकूरजी? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की मग. ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. कसे टिकणार? असं आहे का? मग चला मी येतो तुमच्या बरोबर. तिने काय होईल? 15,000 एक हो. ते 1 लाख आहेत. राणा प्रतापजी म्हणाले असं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. ते तर फक्त 1 लाख आहेत. चला. ही जी स्वतःला 1 लाख समजायची जिगर आहे ना, तो आहे विश्वास, स्वतःवरचा विश्वास. करेन जिंकेनच. हा विश्वास. आणि सगळं आहे तुमच्यात. अडचण काय आहे? काय नाही असं नाहीच आहे तुमच्यात. नेपोलियन असं सांगतो की अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो, शहाण्यांच्या नाही. जे जमणार नाही म्हणतात ना मूर्ख आहेत, त्यांना स्वतःच्या क्षमता माहिती नाहीत. शहाण्या माणसाच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नसतो. काही असेल ते अशक्य या जगात काहीच नाही. फक्त एक गोष्ट आहे, या जगात दुसरं कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात दुसरं कुणीही तुम्हाला बंधनं घालू शकत नाही. या जगात दुसरं कुणीही तुम्हाला पराभूत करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता. या जगात दुसरं कुणीही तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मर्यादा बाहेरून नाही, मर्यादा आपणच आतून घालून घेत असतो. कायम लक्षात ठेवा. हत्तीचं छोटं पिल्लू बघितलं, माहूत त्याला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते हत्तीचं पिल्लू दिसायचा प्रयत्न करतो, सुटायचा प्रयत्न करतो, सगळी ताकद लावतं, पण लोखंडी साखळदंड तोडणं त्याला शक्यच होत नाही. ते प्रयत्न करून फक्त दमतं आणि शेवटी ठरवून घेतं साखळदंड तोडणं शक्य नाही, आपण इथून निसटूच शकत नाही. तेच हत्तीचं पिल्लू मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं, मोठमोठाले वृक्ष सोंड्यानं उन्मळून टाकतं. पण या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच बांधून ठेवत नाही. तुम्ही कधी बघा, मोठ्या हत्तीच्या पायात साखळदंड नुसता टाकलेला असतो, हत्तीला बांधलेला नसतो. कुणीतरी माहूताला विचारतं, एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधून ठेवायची गरजच नाही, त्यांनीच स्वतःला बांधून घेतलंय की आपण इथून निसटू शकत नाही. आमच्या बऱ्याचशांचं असं होतं, आपणच आपल्याला बांधून घेतो. गणित अवघड, सुटूच शकत नाही. आम्ही करून घेतलंय. हे कसं तयार होतं? ही भीती येते कुठून? ही आमच्या आतून येते. भीती बाहेरून नसतेच, अजिबातच नसते. सगळ्यात महत्वाचा विचार लक्षात ठेवा, तुम्ही जसा विचार करता नेमकं तेच घडतं. हे कायम डोक्यात असू द्या. कायम तुम्ही जर सकारात्मक विचार करत असाल, सकारात्मकच घडेल. तुम्ही नकारात्मक विचार करत असाल, नकारात्मकच घडेल. तुमचा विचार ठरवतो तुम्ही काय घडणार आहात. त्यामुळे पहिल्यांदा विचार घडवा, तुम्ही आपोआप घडाल. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची. पण ही भीती तयार कशी होते? तुम्हाला माहिती आहे, ते मूल लहान असतं, रंगत असतं घरात.
आई स्वयंपाक करत असते, आईचं लक्ष नाही हे ते मूल बघतं आणि रांगत रांगत हळूच अंधाराच्या दिशेनं सरकतं. आईचं लक्ष जातं, आई संतपते, नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते तिथंच थबकतं, तिथूनच आईकडे बघतो. परत आई स्वयंपाकाला लागलेली दिसते, ते पुन्हा अंधाराच्या दिशेनं सरकायला सुरुवात करतं. कुतूहल त्याच्यात आहेच, धाडस त्याच्यात आहेच, त्याला माहितीये उजेडात काय आहे. कुतूहल याचं आहे की अंधारात काय आहे, ते अंधाराच्या दिशेनं सरकतं. अहो, निसर्गता धाडस असतं आमच्यात. मोठा माणूस कधी जाळाला हातात धरत नाही, पण लहान पोर स्वतःहून दिवाचा जाळ हातात उचलून धरतं. त्याला भीतीच नसतेच अजिबात. ते धाडसच आहे. हे पोर तसंच अंधाराच्या दिशेनं सरकलं. आईनं परत बघितलं, आई संतापली, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर परत थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही, ते पोर बघतं आणि परत अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आई उठते, त्या पोराला उचलते, सरळ लांब नेऊन ठेवते आणि सांगते, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो. अंधारात भाऊ असतो, पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. बरं, आता तुम्ही एवढ्या संख्येने इथं बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ आम्ही आमच्या डोक्यात का घेतो? आमच्या डोक्यात भाऊ काय? गणित अवघड असतं. आमच्या डोक्यात भाऊ काय? नाही फिजिक्स कठीणच. आमच्या डोक्यात भाऊ काय? नाही केमिस्ट्री अवघडच. हे भाऊच आहेत जे नाहीतच अस्तित्वात, अजिबात नाही. ही भीती तुम्हाला मागं खेचते, भीती तुमच्या अपयशाला कारण ठरते. एकच गोष्ट करायची, भीतीवर विजय मिळवायचा आहे ना, सरळ भीतीवर आक्रमण करा. बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे आक्रमण. आक्रमण, दुसरा पर्यायच नाही, अजिबात नाही. स्वामी विवेकानंद एका मंदिराच्या पायऱ्यावरनं चालले होते, अचानक 10-12 माकडं त्यांच्या अंगावर अचानक झेपावली. तसे स्वामीजी पटकन वळून माघारी निघायला लागले. तसा एक साधू तिथूनच ओरडला, थांब, पळू नकोस, माघारी तर अजिबात फिरू नकोस, वळ, त्यांना सामोरा जा, भीड, लढ त्यांना. स्वामीजी त्या साधूत ऐकून माघारी वळाले आणि सरळ दमदार पावलं टाकत त्या माकडांच्या दिशेनं चालत राहिले. स्वामीजी येताय ते पाहिलं, तशी सगळी माकडं बघता बघता पसार झाली. स्वामीजी लिहितात, तुम्ही भीतीला घाबरला तर भीती कायम वाकुल्या दाखवत तुम्हाला घाबरवून टाकते. त्यापेक्षा भीतीला सामोरे जा, त्याच्याशी लढा, भिडा, भीती आपोआप पडून जाते. आक्रमण करा. काय येत नाही तुम्हाला? फिजिक्सची भीती वाटते का? सरळ फिजिक्सवर आक्रमण करा. उठता बसता काय असायचं, फक्त फिजिक्स, सतत सतत फिजिक्स. इतकी भीती वाटली ना, ती फिजिक्स शरण आलं पाहिजे आपल्याला. गणित अवघड आहे, आक्रमण करा, सरळ आक्रमण करा, पराभूत करा गणिताला, त्याच्या भीतीला शरण येईल गणित. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही, सगळ्यात महत्वाची, निर्भय बना. निर्भय माणसाला कुणी घाबरवू शकत नाही, घाबरटाला मात्र सगळेच घाबरवत राहतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात पाण्याची भीती प्रत्येकाला वाटते. पाण्यात पहिली उडी कोणच मारत नाही, कुणीतरी त्याला ढकलतं, नाकातोंडात पाणी जातं, जीवाच्या त्याने ओरडतो, वाचण्यासाठी हातपाय हलवायला सुरुवात करतो, हातपाय हलवता हलवता पाण्यावर स्वार होतो. वरनं कुणीतरी सांगतं, जमलं रे, पोहायला जमलं. पोहणं जमून जातं. जर उडीच टाकली नसती तर भीती गेलीच नसती आणि पाणी आयुष्यभर तुम्हाला वाकुल्या दाखवत, भीती दाखवत राहिलं असतं. भीती संपवायची आहे, आक्रमण करा. आमची अडचण काय माहिती आहे, आम्ही जो सोपा विषय आहे तो सतत करत राहतो आणि जो अवघड आहे बघू नंतर, करू नंतर. उलट करा, जे अवघड आहे ना ते सतत 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 करत राहा. जोपर्यंत तो विषय शरण येत नाही तोपर्यंत करत राहा. यश आपोआप गाठता येईल. सगळ्यात महत्वाचे, आंब्याच्या झाडावर बागेत स्वामी विवेकानंदजी होते. आंबे काढत होते, तेवढ्यात पहारेकरी आला आणि भीती घालत म्हणाला, ए उतर खाली, त्या झाडावर भूत आहे. स्वामीजी वरनच म्हटले, भूत आहे? मग आधी त्या भूताला भेटतो आणि मग खाली उतरतो. ही निर्भयता.
ती निर्भयता आली पाहिजे. विषय कुठलाही असो, प्रश्न कुठलाही असो, संकट कुठलंही असो, कायम लक्षात असू द्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भीती नको. धाडस असायलाच हवं, तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. A.R. रहमान मुळातच लाजाळू, खूप लाजाळू. तो प्रकाशात यायचाच नाही. तो गायला लागला तोही अंधारात. हळूहळू अंधारातून तो प्रकाशात आला. प्रकाशात येता येता तो संगीत देऊ लागला. संगीत देता देता तो गाऊ लागला आणि बघता बघता तो जगप्रसिद्ध संगीतकार बनला. आस्ते आस्ते धाडस 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 तुम्हाला बाहेर काढतं आणि यशाच्या शिखरावर स्वार करतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. अनेक जण सतत प्रश्न विचारतात. आम्ही प्रचंड अभ्यास करतो, प्रचंड वाचत असतो, पण लक्षातच राहत नाही, कळतच नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आहे. तुम्ही अभ्यास करत नाही असं नाही, प्रचंड अभ्यास करता, पण अडचणी आहेत त्या नेमक्या या आहेत. एकदा एक विद्यार्थी स्वामी विवेकानंदांकडे आला. तो म्हटला मी प्रचंड अभ्यास करतो, अफाट कष्ट करतो, पण मला यशच मिळत नाही. स्वामीजी म्हणाले एक काम कर, माझा कुत्रा जरा फिरवून आण. त्या मुलाला काही कळेल, पण स्वामीजी सांगतायत म्हणल्यावर काहीतरी तथ्य असेल. तो मुलगा स्वामीजींचा कुत्रा घेऊन फिरायला गेला. तासाभरानंतर दोघं फिरून आले तर कुत्रा भयान दमला होता. जीभ बाहेर काढून नुसत्या धापा टाकत होता. याच्या उलट तो तरुण मात्र अत्यंत उत्साहात होता. स्वामीजींनी विचारलं तुम्ही दोघं तेवढंच अंतर कापून आला तरी तू उत्साहात आहेत आणि कुत्रा मात्र दमलाय, धापा टाकतोय, असं का? त्यावेळी तो तरुण म्हणाला मी सरळ दिशेनं चालत गेलो, कुत्रा मात्र मध्येच इथं जायचा, मग तिथं जायचा, मग दुसऱ्या कुत्र्याजवळ जायचा, मग त्याच्याशी भांडत बसायचा, तिथून परत इकडं यायचा, परत तिकडं जायचा. मी सरळ गेल्यामुळं ताजा तवाना राहिलो आणि तो इकडं तिकडं भटकत राहिल्यामुळं, कुत्र्यांशी भांडत राहिल्यामुळं दमला, थकला. स्वामीजी म्हणाले तुला यश मिळत नाही, तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. तू तुझ्या ध्येयाच्या दिशेनं सरळ गेलास तर तुला यश मिळेल. तू आता सुद्धा इकडं तिकडं भटकतोय म्हणून तुला यश मिळत नाही. आमचं काय होतं याच्याशिवाय वेगळं काही होत नाही. आमची टेस्ट असते, अभ्यास करायचा असतो, पण मित्र सांगतो ॲनिमल लागलाय, जाऊया की राव. सरळ जायचं सोडून आम्ही भटकलो ॲनिमलच्या दिशेने. ॲनिमल बघतोय तोपर्यंत दुसरा मित्र येतो. जेलर बघितलायस का? आम्ही भटकलो. अभ्यासाचा वाचून वाचून कंटाळा आला, मग आम्ही काय करतो, पटकन मोबाईल हातात घेतो. पूर्वी आमचे आई वडील सांगायचे मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यासाला बस. कोविडचा काळ आला आणि आता आम्हाला सांगायला लागले मोबाईल हातात घे आणि अभ्यासाला बस. पण आमची अडचण अशी झाली, मोबाईलमुळे आमच्या क्षमता संपत निघाल्या, आमची स्थिरता संपायला निघाली, आमच्यातले कौशल्य कोमेजून जायला लागली. आम्ही एका जागी स्थिर बसत नाही, आमचं मन सुद्धा स्थिर होत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. तुम्हाला माहिती आहे 2030 साली किंवा 40 साली जर एखादा मृतदेह सापडला आणि त्याची उत्तरीय तपासणी करताना जर एखादा डॉक्टर म्हणाला की हा मृतदेह 2021 सालचा आहे, कुणीतरी विचारेल तुम्हाला कसं काय कळलं? तो डॉक्टर सांगेल त्याच्या फक्त या 2 बोटांचाच विकास झालाय. एक आणि दुसरं सध्या आमच्या याच 2 बोटांची काम चालू आहे, दुसरं नाहीच आहे. आम्ही किती व्यस्त आहोत तुम्हाला माहिती आहे. रील्स बघतो आम्ही, 7 सेकंदाची रील्स असते. त्या 7 सेकंदाच्या रील्स बघत बघत आमचा मेंदू फक्त 7 सेकंदच स्थिर राहतो, नंतर तो लगेच बदलतो. ही सवय आम्हाला अभ्यासात घातक ठरते. 7 सेकंदापेक्षा आमचा मेंदू स्थिरच होत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. तुम्ही अभ्यास करता पण लक्षात राहत नाही, तुम्ही अभ्यास करता पण स्थिरता येत नाही. याचं कारण आहे तुम्ही हे जे भटकणं चाललंय ते सगळ्यात महत्वाचं कारण. नाहीतर क्षमता तुमच्यात आहेतच हो, प्रचंड क्षमता आहे. परवा मी एका विद्यार्थ्याला विचारलं काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्यांनी मला विचारलं 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते.
मी त्याला म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हणला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. अरे म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे पळशील का? हो पळतो ना, पण मला सांग हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो अंतर बघत म्हणाला 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचं आहे, 100 मीटर 5 किलोमीटर नाही. हो म्हटलं तेच ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे दुसरे ऑलिम्पिकचा रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे, म्हणजे तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, 5 मिनिटं. अरे किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचं बोललं. पाच मिनिटं म्हटल्यावर मला सुचायचंच बंद. तेवढ्यात त्याचा एक मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हणलं तू तर ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस, त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटला मग कुत्र मागं लागलं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्या आहे. बाहेर कधी आली? संकट आल्या. अडचणी आल्या. संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहे. संकटांचं स्वागत करायला हवं, कारण ते तुमच्या क्षमता बाहेर काढतात. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाही, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, त्याशिवाय आम्ही घडू शकतच नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे सगळ्यात. पण आम्ही या बाकीच्या गोष्टी तिथे रमतो आणि अभ्यासाकडे मग कारण देत राहतो. एखाद्याला विचारलं काय काय झालं? आमची परिस्थिती नव्हती. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. काय काय लोक सांगतात आम्ही गरीब आहे. अरे चांगला आहे ना, तुला श्रीमंत व्हायला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. काय काय सांगतात माझी जरा बुद्धी कमी आहे. चांगला आहे ना, विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे महत्वाचं. नाहीतर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली अभ्यास करून डॉक्टर भीमराव आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात पोहोचले. आज कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची परिस्थिती होती नाही हो. लाल बहादूर शास्त्री शाळेला जायचे, पण पहिल्यांदा गंगा नदी पार करावी लागायची. सकाळी सकाळी शाळेला जाण्यासाठी गंगेच्या काठावर उभा राहायचे. नौका यायच्या, कुणीतरी नावाने म्हणायचं अरे शाळेला जायचं ना, चल ये ना नौकेत. मी लाल बहादूर म्हणायचे नाही नको. का रे? नाही पैसे नाहीत. अरे आज नसले तर उद्या दे. उद्याही पैसे असतील असं वाटत नाही. तुम्ही जा. नावाडी जायचा. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःचं दप्तर गुंडाळायचे. ते दप्तर कपड्याचे डोक्याला मुंड्यासारखं बांधायचे आणि सरळ त्या गंगेच्या नदीत उडी घ्यायचे आणि सगळी गंगा पोहत पोहत पार करून पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचायचे. कपडे घालून मग शाळेला जायचे. ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. अरे परिस्थितीची कारणं देत नसले असते तर घडली असते. रामेश्वर मध्ये पेपर टाकायचं काम करणारे APJ अब्दुल कलाम माझी परिस्थिती नाही म्हणून जर तिथंच अडकले असते तर या देशाचे राष्ट्रपती ते कधी झालेच नसते.
कोण म्हणतं तुमची परिस्थिती अजिबात तुम्हाला अडवत नाही, ती उलट चालना देते, प्रेरणा देते. चाल, उभा राहा. फिलिपाईन्स देशातली रिहा बुलोज नावाची 11 वर्षाची मुलगी शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली आणि तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्या दिवशी ती आपल्या वडिलांकडे गेली. वडिलांना म्हणाली, बाबा माझी धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वडिलांना आनंद झाला. तिच्या पाठीवर थोपटत म्हणाले, अभिनंदन बेटा. पण त्याच वेळी रिहा म्हणाली, बाबा पण राष्ट्रीय स्पर्धेत धावण्यासाठी मला धावण्याचे बूट हवेत, स्पोर्ट शूज घ्यावे लागतील बाबा. बाबा थोडेसे शांत झाले पण म्हणाले, घेऊ बेटा, जरूर घेऊ तुला बूट. आणि त्या शब्दांनी रिहा सरावाला लागली, सराव करायला लागली. राष्ट्रीय स्पर्धा तर 4 दिवसावर आलेली. रिहा आपल्या वडिलांकडे गेली. वडिलांना म्हणाली, बाबा 4 दिवसावर स्पर्धा आली आहे, शूज हवेत, धावण्याचे बूट घ्यायचेत बाबा, तुम्ही घेतो म्हणाले ना. तसे तिच्या वडिलांच्या डोळ्यात खळदिशी पाणी तरळलं आणि वडील त्या रिहाला म्हणाले, रिहा या महिन्याचा पगार बेटा हातात आलाच नाही, पैसे नाहीत बेटा, मी तुला बूट नाही घेऊ शकत, नाही घेऊ शकत. क्षणभर तिला वाईट वाटलं पण ती निराश नाही झाली, नाराजी नाही झाली. दुसऱ्या क्षणापासून तिने पुन्हा सरावाला सुरुवात केली. राष्ट्रीय स्पर्धेचा दिवस उजाडला. रिहा बुलोज स्पर्धेत सामील झाली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक, सगळे स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले, सगळे तयारीत आणि त्यांच्या रांगेत ती रिहा उभा अनवाणी पायाने. क्षणभर तिनं सगळ्यांच्या पायाकडे बघितलं, सगळ्यांच्या पायात स्पोर्ट शूज पण तिचे पाय मोकळेच. क्षणभर काय वाटलं कुणास सर्दीशी आत गेली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं आपल्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या जखमेच्या पट्ट्यावर तिनं लिहिलं NIKE, नायके. जणू नायकेचाच बूट तिनं घातलाय. असं करून ती त्या स्पर्धेत उभा राहिली आणि जखमेच्या पट्ट्या पायाला बांधून त्या स्पर्धेमध्ये रिहानं पळायला सुरुवात केली. बेभानपणे पळत राहिली. तिचं ध्येय एकच होतं, जिंकायचंय. तिची महत्वाकांक्षा एकच, स्वर्ण पदक घ्यायचंय. तिचं स्वप्न एकच, विजयी व्हायचंय. पळत राहिली वाऱ्यासारखी, वाऱ्यासारखी. आणि अखेर 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर आणि 1000 मीटर ही रिहा पहिली आली. 4 सुवर्ण पदकं तिनं कमावली. 4. ती रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, तो डोक्यात असतो. कोण म्हटलं तुमचा पडण्याचा वेग बुटात असतो? वेग मनात असतो. तुमची इच्छाशक्ती असेल, तुमची जिद्द असेल तर कुठलंही ध्येय तुम्ही गाठवू शकता. कुठलंही तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. फक्त जिद्द हवी, बेभान जिद्द हवी. सगळ्यात महत्वाची, तुमच्या माता पित्यांनी तुम्हाला इथं पाठवलं. हे IITचे सगळे त्यांचं कसं पणाला लावून शेवटच्या टोकापर्यंत जाऊन तुम्हाला शिकवतायत. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय, या सगळ्या प्राध्यापकांचं स्वप्न पूर्ण करायचंय, तुम्हाला करायचंय. तुम्ही तुमचा कस लावला पाहिजे, तुम्ही तुमची ताकद, तुमचं सामर्थ्य, तुमच्या सगळ्या क्षमता वापरल्या पाहिजे. जितकं करता येईल तितकं. लक्षात घ्या, वेळ परत येत नाही. संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही, ती एकदाच येते. तुम्ही तिचा हात नाही पकडला तर ती दुसऱ्याचा हात धरून पळून जाते. तुम्हाला ती धरायलाच हवी. जर खरायचं असेल, जर उभं राहायचं असेल. तुम्ही कारण सांगता, कुणाला फसवता. एका राजाने आपल्या 3 मंत्र्यांना बोलावलं आणि 3 मंत्र्यांना सांगितलं, बागेत जाऊन फळं घेऊन या. 3 मंत्री राजाची आज्ञा ऐकून बागेत फळं आणायला गेले. पहिला मंत्री म्हणाला, राजाने बहुतेक फळं खायलाच मागितलेली असावीत, त्यामुळे चांगली चांगली फळं घेऊया, कारण ते राजे खाणार आहेत. पहिल्या मंत्र्यांना अख्ख्या बागेतनं कष्ट करून चांगली चांगली फळं भरली आणि पोतं भरून फळं घेऊन तो दरबारात आला. दुसरा मंत्री म्हणाला, राजाने फळं आणलाय सांगितलीत खरी, पण राजा काही एवढी फळं खाणार आहेत? खाल्लं तरी एखादं खातील, उगा कशाला सगळे चांगले चांगले तोडत बसू, शोध घेत बसू, वेळ घालवत बसू, ऊर्जा घालवत बसू. जमतील ते तोडून जाऊ.
त्याने कसे बसे जमतील तेवढी फळं तोडली आणि आला पोतं घेऊन राजांच्या पुढं. तिसरा मंत्री म्हणाला, काय आता राजाने फळं तोडायला सांगितलंय, खाणार आहे का ते? बर पोतं तरी उघडून बघतील का की खरंच फळ आहेत का? कशाला त्रास घ्या. त्यांनी तिथलंच गवत त्या पोत्यात भरलं आणि ते भरलेलं पोतं राजाजवळ घेऊन आलं. तिन्ही मंत्री राजाच्या समोर उभा राहिले आणि राजाने सांगितलं, आता या तीनही मंत्र्यांना तुरुंगात टाका आणि त्यांच्या सोबत त्यांनी आणलेल्या फळांची पोती द्या. तिन्ही मंत्र्यांना तुरुंगात टाकलं. आता ज्या मंत्र्यानं चांगली चांगली फळं तोडलेली त्याला तुरुंगात ती फळं खाऊन टमटमीत राहतात. दुसरा मंत्री होता, 2 दिवसच फक्त चांगली फळं पुरली, बाकी सगळी नसलेली, खाल्लेलं पण वासानं ओकून गेला. आणि तिसरा मंत्री त्यानं तर गवतच भरून आणले. आता काय गवत खावं का? बिचारा तडपडून मेला. राजानी म्हणजे तुमच्या माता पित्यानी आणि या प्राध्यापकाने तुम्हाला सांगितलंय, आयुष्यासाठी चांगली फळं तोडून आणा. चांगली फळं तोडून आणली तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. पण त्याच्यामध्ये अप्रामाणिकपणे केला, फिजिक्सच करतो, केमिस्ट्री राहू दे, मॅथ्स जमतंय, बायोलॉजी सुटू दे, अर्ध चांगलं अर्ध वाईट, 2 दिवस चांगले जातील, बाकीचे तसेच वाईट. आणि जर बघू काय व्हायचं ते म्हणून गवतच भरून घेऊन आला तर काही होणार नाही. लक्षात ठेवा, राजासारखं जगायचं असेल तर ही 2 वर्ष तुम्हाला गाढवासारखं काम करावंच लागेल. आणि ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखी जगला तर आयुष्यभर तुम्हाला गाढवासारखं राबावं लागेल. राजा व्हायचंय का गाढव व्हायचंय हे तुम्ही ठरवायचं, ते तुमच्या हातात आहे, दुसऱ्या कुणाच्याही हातात नाही. त्यामुळे तुमच्यात क्षमता आहेत, सामर्थ्य आहे, कौशल्य आहे, सगळं आहे तुमच्यात. समर्पित व्हा ध्येयासाठी, काही हरकत नाही. आयुष्याची 2 वर्ष फक्त आणि फक्त स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी द्या, बाकी काही बघू नका, काही बघू नका. ही 2 वर्ष तुम्हाला घडवतील, 2 वर्ष. पण समर्पण हवं, समर्पण. आज बाबू गेनू सैन यांचा स्मृती दिन आहे. स्वदेशीच्या स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेला हा पहिला योद्धा आहे. तानाजी पथक स्थापन केलं पोरापोरांनी आणि इंग्रजांच्या विदेशी कपड्यांची होळी करायची असं ठरलं. त्याच वेळी इंग्रजांच्या विदेशी कपड्याचा ट्रक येतो हे कळालं आणि तानाजी पथक त्यांच्या वाटेत उभा राहिलं. इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं बाजूला व्हा, बाजूला व्हा. पण बाबू गेनोने त्याचे सहकारी वाटेत हलायला तयार नाही. वंदे मातरमच्या घोषणा चालूच राहिल्या. इंग्रज अधिकारी म्हणाला शेवटचं सांगतो, बाजूला व्हा. पण ते हलायला तयार नाही, सगळे रस्त्यावर पसरले. शेवटी इंग्रज अधिकारी स्वतः ट्रक मध्ये चढला, ट्रक चालू केला, बाजूला व्हा, बाजूला व्हा. ट्रक चालत राहिला पण बाबू गेनू हटला नाही, हल्ला नाही आणि सरळ तो ट्रक त्याच्या शरीरावर गेला. मेंदूचा चेंदा मेंदा झाला, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि हातातला तिरंगा फडकावत शेवटच्या श्वासाशी एकरूप होत बाबू गेनू म्हणत राहिला, वंदे मातरम, भारत माता की जय. वय फक्त 22 वर्ष. हे समर्पण आहे. जे ध्येय ठरलंय ना ते करायचंच, हे समर्पण आहे. हे झपाटले पण ज्यावेळी तुमच्या मनगटात येईल ना त्यावेळी कुठलंही यश तुम्हाला आवडणार नाही, कुठलंही यश अजिबात. कायम लक्षात ठेवा, कष्टाला पर्याय नाही, यशाला शॉर्टकट नसतो, अजिबातच नसतो. तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. पण बऱ्याच वेळेला मुलं सांगतात अभ्यास करतो पण लक्षातच राहत नाही. का नाही लक्षात राहत? याचं कारण तुमचे डोळे फक्त पानावरनं फिरत राहतात, मन दुसरीकडेच फिरत असतं. हे त्याचं प्रमुख कारण आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही नजरेनं पुस्तकं वाचत जाता, आत किती जाता, उतरतं किती? अजिबात नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समजून घेणं, विषयाचं आकलन होणं. मी पुन्हा सांगतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे पाठांतराचे विषय नाहीत. तुम्हाला ते समजूनच घ्यावे लागतील, तुम्हाला आकलनच करून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला उत्तम गुण मिळतील. ही वस्तुस्थिती आहे. तर कितीही अभ्यास करा, कितीही पाठांतर करा, ऐन परीक्षेला ते दगा देणारच. हे पहिलं लक्षात असू द्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे विषय समजून घेणं ही फार गरजेची गोष्ट आहे. पण अडचण अशी आहे की सध्या आम्ही प्रश्नच विचारत नाही.
याचं कारण आम्हाला प्रश्नच पडत नाही. आणि प्रश्न न पडायची दोनच कारण आहेत. एक, तुम्हाला सगळं कळलंय, आणि दोन, तुम्हाला काहीच कळलं नाही. याच्याशिवाय दुसरा विषयच नसतो. प्रश्न विचारले पाहिजेत, प्रश्न पडले पाहिजेत. कुतूहल, जिज्ञासा हा शास्त्रांचा प्राण आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण दुर्दैवाने आमच्याकडे जिज्ञासा आणि कुतूहल हे गुणच अस्तित्वात राहिले नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. विषय समजून घ्या. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा विचारा, विचारत राहा. प्रश्न विचारले तर उत्तर मिळेल, उत्तर मिळालं तर विषय कळेल, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण आमच्याकडे नाही हो. काय, इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं. त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, की ज्याच्यात जिज्ञासेला जागाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं. बघा ना, मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, आणखी इथं अनेक फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. आमच्या आधी असतील, आमच्या नंतरही होतील. पण फिजिक्समध्ये काय शिकवतो? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला. मला कायम प्रश्न पडायचा, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का? कदम. ही सगळ्यात मोठी गोष्ट. या जगात असं कुणीच नाही जे कष्टाशिवाय यशस्वी झालंय. अजिबात नाही, अजिबातच नाही. प्रत्येकाला अफाट कष्ट करावे लागले, अफाट कष्ट. याचा अर्थ काय? सतत सतत अभ्यास करणं. कष्ट याचा अर्थ काय? चिवटपणे ध्येयाचा पाठलाग करणं. कष्ट याचा अर्थ काय? सतत चिकाटी 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 ठेवणं. बस. एक वेळ तुम्ही बुद्धिमान नसाल, एक वेळ तुमच्यात कार्यक्षमता नसेल, एक वेळ तुमच्यात प्रतिभा नसेल, चालेल. पण तुमच्यात सर्वोत्तम गुण हवा जो तुम्हाला यश देईल. त्याचं नाव आहे सातत्य, त्याचं नाव आहे चिकाटी. ते तुमच्यात असायलाच हवं. त्याशिवाय तुम्ही काही करूच नाही शकत. एका राजाला एका विदेशी पाहुण्याने एक दगड भेट दिला. वेगळा दगड होता. राजाला वाटलं या दगडाची एखादी मूर्ती तयार करा. त्यांनी कारागिराला बोलावलं आणि सांगितलं या दगडातून सुंदर मूर्ती तयार करून दे. मूर्ती तयार केलीस तर तुला मागल ते देतो आणि 100 सुवर्ण मुद्राही देतो. तो कारागीर दगड घेऊन गेला. त्या दगडावर घाव घालायला लागला. छनी हातोड्याचे घाव घालून दमला, पण दगडाचा टवकाही उडेना. 25 घाव घातले तर याचा टवका उडेना. आता घाव घालून उपयोग काय? याचा काही उपयोग नाही, काहीच होणार नाही. त्या कारागिरानं तो दगड घेतला, प्रधानाला नेऊन दिला आणि सांगितलं या दगडापासून मूर्ती तयारच नाही होणार, जमणार नाही. त्या प्रधानानं तो दगड त्याच्यापासून घेतला आणि दुसऱ्या कारागिराकडे दिला, याच्यापासून मूर्ती तयार कर. दुसऱ्या कारागिरानं तो हातात घेतला आणि त्या दगडावर पहिला घाव घातला आणि टवका उडाला. कारागिरानं तातडीनं लगेच त्याच्यातून मूर्ती तयार केली, प्रधानाला नेऊन दिली. 100 सुवर्ण मुद्रा मिळवल्या. प्रधानाला आश्चर्य वाटलं. पहिल्या कारागिरानं इतके घाव घातले पण टवका उडाला नाही, आणि या कारागिरानं पहिल्याच घाव घातला आणि टवका उडाला, मूर्ती तयार झाली. प्रधानाच्या लक्षात आलं त्या पहिल्या कारागिरानं फक्त आणखी एक घाव घालायला हवा होता, मूर्ती तयार झाली असती. याने फक्त त्याच्या 25 घावाच्या पुढची सुरुवात केली. एक घाव घातला, टवका उडाला आणि 100 सुवर्ण मुद्रांचा तो मानकरी झाला. आमच्यात बरीच जण अशी आहेत, कष्ट करतात आणि ऐन वेळी यश टप्प्यात असताना तिथूनच माघार घेतात. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, एक घाव आणखी, एक ठोका आणखी, एक रिव्हिजन आणखी, बस यश मिळणारच आहे. माघार नाही घ्यायची, कोणत्याही परिस्थितीत माघार नाही घ्यायची. कोलंबस जमीन शोधायला गेला, लाटावर लाटा कोसळत होत्या, समुद्र उतारलेला होता. जहाजातली सगळी सांगत होते माघारी चल, माघारी चल, आणि कोलंबस सांगत होता जोपर्यंत जमिनीवर पाय ठेवत नाही माघारी परतणार नाही. अमेरिकेचा शोध लावला, पाय जमिनीवर ठेवला आणि मग कोलंबस परतला, पोहोचला. याचं कारण एक, जोपर्यंत पोहोचत नाही माघारी फिरणार नाही. ठरवून टाका, जोपर्यंत नावापुढे डॉक्टर लावत नाही माघारी फिरणार नाही, अजिबात. चर्चिल सांगतो यशस्वी व्हायचं सगळ्यात मोठं तत्व आहे माघार घेऊ नका, माघार घेऊच नका, अजिबात नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्यातून मूर्ती तयार व्हायची असेल तर तुम्हाला घाव सोसावेच लागतील. तुम्ही जर मूर्ती तयार करणारे असाल तर तुम्हाला घाव घालावेच लागतील.
तुम्ही मूर्ती असा अथवा मूर्तिकार असा, तुम्हाला कष्ट करावेच लागतील, ते सोसावेच लागतील. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. पर्याय नाही, पर्यायच नाही. आज 12 डिसेंबर आहे. आज थलाइवा याचाच रजनीकांतचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती आहे, रजनीकांत मूळचा महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीच्या कडे पठार गावचा. रजनीकांतचं मूळ नाव शिवाजीराव गायकवाड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून त्यांचे वडील रामोजीराव गायकवाडांनी आपल्या मुलाचं नाव शिवाजीराव ठेवलं. हे रामोजीराव हवालदार होते. नोकरीसाठी बेंगलोरला गेले. वयाच्या 9व्या वर्षी शिवाजीरावांची आई म्हणजे रजनीकांतची आई निधन पावली. आईचं छत्र डोक्यावरनं बाजूला झालं. वडील राबायचे, पण कुटुंब चालवण्यासाठी त्यांचा पगार अत्यंत कमी पडायचा. इवल्याशा रजनीकांतला कळून चुकलं. गाडा ओढायचा तर कष्ट करावे लागतील. आणि 15 वर्षाचा रजनीकांत मजूर म्हणून तांदळाच्या मिलमध्ये कामाला जायचा. पोती उचलायचा आणि ट्रकमध्ये भरायचा. एक पोतं उचलून ट्रकमध्ये टाकलं की एका पोत्यामाग त्याला 50 पैसे मिळायचे. 50 पैसे मिळवत रजनीकांतनी स्वतःची शाळा पूर्ण केली. शिकत राहिला. अखेर बेंगलोर BDT म्हणजे बस सेवेमध्ये कंडक्टरची त्यांनी परीक्षा दिली आणि कंडक्टरच्या परीक्षेत तो पास झाला. कंडक्टर म्हणून काम करायला लागला. पण कंडक्टर म्हणून काम करताना त्याची शिट्टी वाजवायची पद्धत लोकांना आवडायला लागली. तिकीट द्यायची त्याची पद्धत लोकांना भावायला लागली. त्याची लोकांशी बोलायची नजाकत लोकांना मोहित करायला लागली. त्याच्या त्या सगळ्या अदा लोकांना भारावून टाकायच्या. आणि कधी रजनीकांतची बस येते, आपण त्यात बसतो आणि मग जातो, असं त्याला व्हायला लागलं. कंडक्टर म्हणून काम करत असताना खरं तर त्याला फिल्म प्रशिक्षणासाठी भाग घ्यायचा होता, पण दुर्दैवानं त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याला अभिनयाचं शिक्षणही घेता आलं नाही. राय बहादूर नावाचा त्याच्या गाडीचा ड्रायव्हर, त्याचा उत्तम मित्र, कसे बसे पैसे गोळा केले इथून तिथून आणि रजनीकांतनी फिल्म प्रशिक्षण केंद्रामध्ये स्वतःचा प्रवेश घेतला. कंडक्टरचं काम चालूच आहे, एकीकडे अभिनय शिकायचं काम चालू आहे. एकदा बसमध्ये तिकडचेच एक नाटककार मुनिप्पा नावाचे बसले होते. त्यांनी रजनीकांतची तिकीट द्यायची आदा बघितली, तिची शिट्टी वाजवायची नजाकत बघितली आणि या मुनिप्पांनी रजनीकांतला विचारलं, माझ्या नाटकात काम करणार का? आणि रजनीकांत हो म्हटला. अभिनयाला सुरुवात झाली. रजनीकांतचं पहिलं नाटक आलं. नाटक चालू लागलं आणि त्याच्या नाटकाला बालचंद्र नावाचे एक दिग्दर्शक आले. रजनीकांतचा अभिनय त्यांनी बघितला आणि त्याला विचारलं, चित्रपटात काम करशील का? रजनीकांत हो म्हणाला आणि अपूर्वा रंगगल नावाचा पहिला चित्रपट रजनीकांतचा आला. या पहिल्याच चित्रपटाने रजनीकांतला राष्ट्रीय पारितोषिक मिळवून दिलं आणि मग मात्र रजनीकांतनी मागे वळून बघितलं. अपार कष्ट करत राहिला. अंधा कानून नावाचा त्याचा चित्रपट आला आणि त्या चित्रपटानं रजनीकांतला ओळख दिली. प्रसिद्ध, भयानक प्रसिद्ध. पहिल्या चित्रपटाचं मानधन त्याला 2000 रुपये मिळालं होतं आणि परवा जेलर नावाचा त्याचा चित्रपट प्रकाशित झाला. त्या जेलरचं मानधन रजनीकांतला 110 कोटी मिळालं होतं. हा प्रवास कसा असतो, हा कुठून येतो? हा शॉर्टकट नाही, हा कष्टाचा प्रवास आहे, हा मेहनतीचा प्रवास आहे. आयुष्याची 73 वर्ष तो फक्त कष्ट आणि कष्टच करतोय, हे पहिलं लक्षात असू द्या. लाल दिव्याची गाडी पाहतो आपण, पण लाल दिव्याची गाडी मिळवण्यासाठी त्या गाडीत बसलेल्याला जे कष्ट करावे लागलेत ना, ते कष्ट एकदा बघा, मग कळेल हा चमचमता लाल दिवा कधी मिळतो ते. तुम्ही पाण्यावर नदीच्या एखादं बदक विहरताना बघितलं असेल. निवांत असतं, संत असतं, शांत असतं. हेवा वाटतो किती निवांत आहे, किती संत आहे, किती शांत आहे. टेन्शन नाही, अभ्यास नाही, परीक्षा नाही, बरं असतं आपलं. पण असंच. पण तुम्हाला माहिती आहे, पाण्यावरचं बदकाचं स्वस्त पण अनुभवायचं असेल
तर पाण्याखाली बदकांच्या पायांची जी जीवघेणी धडपड चालू असते ना, ती एकदा बघा, मग कळेल पाण्याखाली पायांची जीवघेणी धडपड करावी लागते, तेव्हा पाण्यावरचं स्वस्तपण वाट्याला येते. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही. तुमच्या यशाच्या वृक्षाची उंची तुम्ही त्याच्या मुळाशी किती घाम गाळता यावर अवलंबून असते. उंची किती वाढावी हे वृक्षावर नाही, त्याच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळता त्या तुमच्या कष्टावर अवलंबून असते. कष्ट हेच यश देतात. कष्टाला पर्याय नाही, ही पहिली गोष्ट लक्षात असू द्या. फक्त एक काम करा, तुम्ही सामर्थ्यशील असलाच पाहिजे अजिबात नाही, अजिबात नाही. कुशल आणि कौशल्य जर वापरलं, तंत्र जर वापरलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि IIBचा लौकिक त्याग तर आहे. मगाशी वापरे पाटलांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. इतर कुठलीही क्लासची संस्था जे देत नाही ते IIB देते. हे IIBचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. उगाच राबायला नको, अजिबात नको. एक बुराकी झाडं तोडायला गेला. पहिल्या दिवशी तिने 5 झाडं तोडली, दुसऱ्या दिवशी 3, तिसऱ्या दिवशी 2 आणि चौथ्या दिवशी 1च. मालक म्हटला, काय रे, संख्या कमी का होतीये? पहिल्या दिवशी 5 तोडली, दुसऱ्या दिवशी 3, तिसऱ्या दिवशी 2, आज 1. तो म्हटला, मी तेवढेच कष्ट करतोय हो, ज्या एवढे पहिल्या दिवशी केले होते, दुसऱ्या दिवशी पण तेवढेच केले, तिसऱ्या दिवशी पण तेवढेच, पण झाडं कमी तोडली जात आहेत, कारण कळेल ना. मालकाने विचारलं, तुझ्या कुऱ्हाडीला तू धार कधी लावली होतीस? म्हटला, पहिल्याच दिवशी. म्हणून दुसऱ्या दिवशी झाडं कमी झाली. तुमच्यात ताकद असेल पण तुमच्या कुऱ्हाडीला धार नसेल तर तुमच्या त्या कष्टाचा काही उपयोग नाही. तुमच्या कष्टाला धार लावायचं काम ही सगळी IIB नावाची संस्था करते. तुमचे कष्ट वाया जाऊ देत नाही. तुमच्या कष्टाला धार लावून तुम्हाला कुशल आणि कौशल्यानं प्रभावित करायचं काम करते. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सातत्यानं फक्त अभ्यास करत जा. का लक्षात राहत नाही तुमच्या? आज फिजिक्सचं पुस्तक हातात घ्या, वाचायला सुरुवात करा. कदाचित संपूर्ण पुस्तक वाचायला 2 दिवस लागतील, लागू द्या. पुढच्या आठवड्यात परत हातात घ्या, तुमच्या लक्षात येईल आज 1.5 दिवसात पुस्तक वाचून झालंय, हरकत नाही. परत तिसऱ्यांदा पुस्तक हातात घ्या, वाचायला लागा, लक्षात येईल अर्ध्या दिवसातच पुस्तक वाचून संपलंय. परत चौथ्यांदा पुस्तक हातात घ्या, लक्षात येईल 3 तासातच पुस्तक वाचून झालं. 5व्यांदा पुस्तक हातात घ्या, वाचायला लक्षात येईल 1.5 तासातच पुस्तक वाचून संपलं. 6व्यांदा पुस्तक हातात घ्या, वाचायला लागा, लक्षात येईल अर्ध्या तासातच पुस्तक वाचून झालं. 7व्यांदा पुस्तक हातात घ्या, पुस्तक हातात घेतल्यावर म्हणाल वाचायची गरज नाही, सगळं पाठ झालंय. सातत्य 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 सतत 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 एखाद्या विषयाचा माग लागला तो विषय तुम्हाला शरण येतो, हे लक्षात घ्या. फक्त सातत्य ठेवा, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. मेघा नावाचा एक मुलगा राजस्थानच्या थारच्या वाळवंटात राहणार. एके दिवशी नेहमीसारखाच गायी सोडल्या आणि तो गायी चारायला निघाला. सोबत जेवणाचा डबा आणि पाण्याची पिशवी. दिवसभर गायी चारायचा आणि तो इकडे तिकडे भटकत असायचा. एके दिवशी गायी चारून माघारी घरी निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की पाण्याच्या पिशवीत पाणी थोडंसं शिल्लक आहे. काय मनात आलं, त्यांनी तिथंच वाळवंटात एक खड्डा काढला आणि त्या खड्ड्यात ते सगळं पाणी ओतलं. त्या खड्ड्यावर झाडांची पानं ठेवली, त्याच्यावर थोडीशी माती टाकली आणि तो घरी निघून आला. 2 दिवस त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं नाही. 3ऱ्या दिवशी गायी चारायला आला, त्यावेळी मात्र त्याचं त्या खड्ड्याकडे लक्ष गेलं. तो खड्ड्याजवळ पोहोचला, खड्ड्यावरची पानं बाजूला केली आणि झरदिशे थंड हवेची झुळूक त्याच्या चेहऱ्यावर आली. खड्ड्यात पाणी नव्हतं पण गारवा मात्र राहिला होता. त्या मेघाला वाटलं 2 दिवस झाले तरी पाण्याचा गारवा अजून तसाच आहे. याचा अर्थ या वाळवंटात पाणी टिकू शकतं, पाणी जमा होऊ शकतं. तो तसाच गावात गेला, सगळ्या गावकऱ्यांना गोळा केलं आणि सांगितलं मी तिथं पाणी ओतलेलं, आज 3रा दिवस आहे, ओल तशीच आहे, गारवा तसाच आहे, म्हणजे त्या जमिनीत पाणी टिकू शकतं. आपण तिथं तलाव केला तर सगळी सृष्टी सुजलाम सुफलाम होऊ शकते. लोक हसायला लागली. तलाव वाळवंटात डोक्यावर पडलायस का? शक्य आहे का?
काहीतरी काय सांगतो. सगळ्यांनी होरे उडवली, पण या मेघानं ठाण मांडलं, मी करीन, एकटा करीन. आणि दुसऱ्या दिवशी गाई सोडून तो निघाला, पण येताना टिकावानी फावडं घेऊन तो आला. दिवसभर गाई चरत असायच्या आणि हा दिवसभर टिकावानी फावडं घेऊन त्या वाळवंटात खोदत बसलेला असायचा. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने झाले, बराचसा भाग त्यानं खोदून पूर्ण केला. 8 महिने झाले, 9 महिने झाले, पावसाळा आला, रप 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 पाऊस पडला आणि त्यांनी खोदलेल्या खड्ड्यात पाणी जमा झालं. गावकरी बघायला आले, उत्तम 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 उत्तम, चालू दे. मदतीला मात्र कुणीच आलं नाही. एकटा मेघा खोदत राहिला. वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, रोज एकटा तलाव खोदत होता, रोज एकटा खोदत होता. 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 9 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 11 वर्ष, 12 वर्ष झाली आणि एकट्या मेघानं तो सगळा तलाव खोदून पूर्ण केला. ज्या दिवशी तलाव बांधून पूर्ण झाला, तिथंच मेघानं शेवटचा श्वास घेतला आणि मेघा संपला. पण त्या वर्षी प्रचंड पाऊस झाला आणि मेघानं खोदलेला तो तलाव पाण्यानं ओसंडून वाहू लागला. लोकांना प्रचंड आनंद झाला. वाळवंटात पाणी पाणी पाणी, सगळे मेघाचा जय जयकार करायला लागले. गावकऱ्यांनी त्या तलावाच्या जवळच त्या मेघाची समाधी उभारली आणि त्या तलावाला नाव दिलं मेघाजी का तलाव. आजही तुम्ही बिकानेर वरून जैसलमेरला जाल, त्यावेळी वाटेत तुम्हाला त्या मेघाने खोदलेला तलाव दिसेल. 500 वर्ष झाली तो तलाव असंख्यांची तृष्णा आजही भागवतोय. एक मेघा जर एवढा प्रचंड तलाव उभा करू शकत असेल, खोदू शकत असेल, तर सातत्याच्या बळावर तुम्ही कुठलंही यश मिळवू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या वडिलांनी त्याचं नाव बरोबर ठेवले. आभाळातला मेघ पाणी देतो आणि या मेघानंही राजस्थान मधल्या थार वाळवंटात पाणी पाणी दिलं. कष्टाच्या, सातत्याच्या आणि चिकाटीच्या बळावर. लक्षात असू, आपण स्वतःच्या आयुष्याची प्रवास यात्रा यशस्वीतेकडे नेताना IIT सारख्या मार्गदर्शकाचा हात पाठीशी असताना अशक्य नावाचा शब्द तुमच्या शब्दकोशात नसेलच. समोर फक्त विजय आहे. सातत्याने अपार अभ्यास करत फक्त चालत राहा. उद्याचा काळ तुमचा असेल. आणि फक्त एक गोष्ट सांगतो, स्वतःच्या नावाला लिहिताना नुसतं नाव लिहू नका. आतापासूनच नावाच्या अगोदर डॉक्टर लिहायला सुरुवात करा. तुम्ही जे डबल लिहिलं असाल, आतापासूनच स्वतःच्या नावाच्या पुढं इंजिनियर लिहायला सुरुवात करा. याचं कारण एक, जगातली कुठलीही गोष्ट एकदा नव्हे 2दा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही 2दा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय ना, आधी तुम्ही मनात डॉक्टर झाला पाहिजे, तर प्रत्यक्षात व्हाल. तुम्हाला इंजिनियर व्हायचंय ना, आधी तुम्ही मनात झाला पाहिजे, तर प्रत्यक्षात व्हाल. मनातली इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.